जावयाचा मान असतो, त्याला वाण द्यायचं असतं, ठाऊक आहे ना? हो आजोबा. मग त्या अभिजितचा मानपान केलात की नाही? नाही, अजून नाही. कमाल आहे तुझी. मी तिचं नाही तर हे सगळं तू रीतीप्रमाणे करायला हवंस ना. सासूचं लग्न लावलं म्हणजे झालं का? बर, पण आज त्याचा मानपान कर आणि मला व्हिडिओ काढून पाठव. हो हो आजोबा. बरं, काळजी घ्या तुम्ही. असं बरे कोणासाठी कधीच वाईट ठरू शकत नाही, आणि मी मात्र यांना. आई ओके, आता सगळं सत्य आलंय ना समोर. मग जे झालं ते विसरून जा बरं. कसं विसरून जाऊ मी? वाईट वाटतंय ना, मग फोन करा आणि माफी मागून टाका, विषय संपवा. कशी माफी मागू यांची? आई असं काय करताय? आज जावयाला वाण द्या, त्याचं कौतुक करा असं आजोबांनी सांगितलंय ना, मग त्यासाठी सर येतीलच. अगं, हे येतील असं वाटतंय तुला? आता आजोबांचा शब्द पडू द्यायची हिम्मत सरांमध्ये अजून नाहीये. येत आहेत. वाव, चला मग तयारीला लागूया आता. हो आई, आपण ना सरांच्या स्वागतासाठी मस्त रांगोळी काढूया. हो शुभ्रा, माझी तशी इच्छा आहे ना, आज हे आले की त्यांना जाऊच नाही द्यायचं. हा बेस्ट प्लॅन आहे. शुभ्रा, बेत काय करूया ग? म्हणजे ह्यांच्या आवडीचा वांगी भात करूया. मी काल छोले भिजत घातले होते तेही करेन मी. आणि हा, भरलेली डब्बू मिरची. त्यांच्या आवडीचं श्रीखंड पुरी विसरू नका. नक्की. काय कसली तयारी सुरू आहे? अधिक मास, जावयाचा मान. बरोबर राहत नाहीत. आईला केव्हा सोडून गेलेत, मग कसला करताय जावयाचा मान? सोहम, काही रीती असतात. मुळात सर इथून का निघून गेले आणि ते आपल्या बरोबर का राहत नाही त्याची कारण तुला माहिती आहेत ना. नाही, त्यातूनही जर तुला अडचण वाटत असेल तर इट्स ओके. मी आजोबांना फोन करते, तू त्यांना सांगून टाक, हे रीती भाती वगैरे मला काही जमणार नाही, तुमचं तुम्ही बघा. नाही, काही गरज नाहीये. हे बघ, या फालतू गोष्टी करायला माझ्याकडे वेळ नाहीये. करा काय हवंय ते. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी. आज दत्ताजींची इच्छा होती ना, आग्रहच होता. जावयांना वाण दिलं जावं म्हणून आलो त्यांच्यासाठी. या ना आत्या. या सर या. बसा ना. नाही ठीक आहे ना तू. मग म्हणजे टेक्निकली कुलकर्ण्यांच्या घरातला ज्येष्ठ कुलकर्णी आता तूच आहेस. अर्थात. ग्रेट, मग प्रश्नच मिटला. हे धर, कुलकर्ण्यांच्या जावयाचा मान आता तुझ्याच हस्ते होणार. म्हणजे तशी रीतच असते. म्हणजे काय, आता हे गिफ्ट मी त्यांना द्यायचंय? हो, म्हणजे रीतीनुसार द्यायचंय. आलेच. आता तर कुठे सुरुवात झाली आहे सगळ्याची. सर,
अधिक मासाचं वाण जावयाला देतातच यासाठी ना, की जावयाने आणि मुलीने घरी येऊन खूप कौतुक करून घ्यावं. मग घ्या की तुमचं कौतुक करून. आणि अजून तर छान जेवणही बाकी आहे. तुमच्यासाठी छान जेवण बनलंय. म्हणजे आजोबांना तुम्हाला दोघांना घास भरवतानाचा व्हिडिओ सुद्धा पाठवायचा आहे मला. शुभ्रा, हे सगळं खरंच दत्ताजींनी सांगितलंय की? तुम्हाला विश्वास बसत नसेल घ्या, तुम्ही फोन करा आणि तुम्हीच बोलून घ्या बरं. नाही ठीक आहे. चला मग जेवायला घेऊया लवकर. पण भूक लागली. सोहम, अरे आज जावयाचा मान असतो, त्यामुळे सरांनी खाल्ल्याशिवाय आपण कुणीच नाही खाऊ शकत. आई या ना, तुम्ही बसा. अगं मी कशी? आई, बसा ना. या, एक मिनिट. हा व्हिडिओ करते. थांबा थांबा थांबा, उखाणा घ्या. अगं शुभ्रा, आता उखाणा वगैरे नको ग. आजोबांना व्हिडिओ पाठवायचा आहे म्हणून हो, बाकी काही नाही. मोकळं आभाळ, बेभान भरारी, एक धागा सावरणारा, ते असावं. वाव सर, करा सुरुवात. अहो अहो ऐकलत का? थांबाल का? एकदा थांबायला सांगून तर बघा. सॉरी. काय? शुभ्रा, मी नाही थांबू शकले ग त्यांना. या भावना आहेत आणि त्या कळायला मुळात मन असावं लागतं. आणि तू जे काही मला म्हणालास ना की फुकटची नाती जोडणं वगैरे, ते ह्यातलं मी काहीच करत नाहीये. कारण मुळात जे तुटलेलं असतं ना ते जोडावं लागतं. आणि आईंचं आणि सरांचं नातं हे तुटलेलं नाहीये. तुला कळेल अशा शब्दात, अशा भाषेत सांगू का? ते दोघं अजूनही लीगली एकमेकांचे नवरा बायको आहेत. हा असो, छान पेंग आली होती डोळ्यावर, घालवलीस. आता काय करू? छान झाला म्हणून बरं वाटलं, सर आले म्हणून बरं वाटलं. काय ग शुभ्रा? एका गोष्टीचं वाईट वाटलं मात्र, त्यांना मी नाही थांबवू शकले. काही हरकत नाही, माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे. ए, माझ्याकडे एक कल्पना आहे. मग तुम्ही आधी सांगा. नाही, तू सांग आधी. नाही, तुम्ही आधी. म्हणजे मी मॅडीताईंना फोन केला आणि जर मी अभिस किचन मध्ये नोकरी करायला लागले तर, म्हणजे मला रोज अभिस किचनला जाता येईल आणि रोज यांना भेटता येईल. हो की नाही? आई कसल्या गोडात तुम्ही. सरांना भेटायला तुम्ही अभिस किचन मध्ये नोकरी करायला तयार झालायत. आता तुझी कल्पना सांग. माझी आयडिया काय माझ्या डोक्यात आलेली. आपण दोघी जाऊया अभिस किचन मध्ये. सरांचं सगळं सामान इतकं आणलंय साईंसाठी, तर तू दे ना, खुश होतील त्या. नको नको, हे बघ सरांना मीच दिलं ना गिफ्ट. मग आईला तू दे ना, बरं वाटेल तिला.
चल. तुझ्या हातून आईला हे गिफ्ट दिल्यावर खरी मजा येणार आहे. काल जावयाचा मान म्हणून माझ्या हातून पाय धुवून घ्यायला फार मजा आली ना तुला. आता बघूया किती मजा येते. तू तुझ्या लाडक्या सासूची लायकी दाखवून दे. आईला कळू दे, वाण देऊन आणि पाय धुवून नवरा टिकवता येत नाही. राजेला तिच्या आयुष्यात मी टिकूच देणार नाही. ब्राईट कलर, मला तर वाटतं तिला ब्राईट कलर्स नाही शोभत. आई तू त्या पिवळ्या लाल या रंगाच्या साड्या नेसायच्या बंद कर आता. का? कारण अशा भडक रंगाच्या साड्या नेसायची गरज नाही आता तिला. अगं लोक काय म्हणतील याचा विचार करायला हवा ना. लोक म्हणतील नवऱ्याने टाकलेली बाई अशी नटून थटून घरातून बाहेर जाते. बरोबर वाटतं का ते? काय बडबडतोयस कळतंय का तुला? मुळात सरांच्या आणि आईंच्या नात्याबद्दल बोलायचा तुला कुठलाही अधिकार नाहीये. आणि सर इथे नसले ना तरीही आई आणि सर एकत्रच आहेत अजूनही. तू ते एक्सेप्ट करशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. पुरे झाला सोहम. आई तुम्हाला हवं त्या रंगाच्या साड्या नेसा, हवं ते करा, हवं ते वागा. कुणाचं कुठलंही बंधन नाहीये तुमच्यावर. आणि राहिला प्रश्न अभिजित सरांचा, तर त्यांना तर मी घरात आणीनच. मी पण बघतो कसं आणतेस ते. तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही. हॅलो आजोबा. मी ही साडी नेसावी अशी तुझी इच्छा आहे ना, मी नेसते. पण बाबांना काही सांगू नकोस. आई कोंबडीच्या बोल ना झटकन. नाही नाही काही नाही आजोबा, सगळं ठीक आहे. तुम्ही काळजी घ्या. आई आई काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज सोहमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तो इमोशनली ब्लॅकमेल करतोय तुम्हाला. आई प्लीज तुम्ही अशी हार मानू नका. हार मानण्याचा प्रश्नच नाही शुभ्रा. त्याची इच्छा आहे ना मी साडी नेसा, म्हणून नेसते. होऊ दे त्याच्या मनासारखं. असंही मला काही रंगीत साड्या दागदागिन्यांची काही हौस नाहीये. मला काही फरक पडत नाही आणि माझी खात्री यांनाही फरक पडणार नाही. अहो पण आई, पण सोहमची अशी प्रत्येक मागणी भीतीपोटी मान्य करणं मला नाही पटत. या भीती नाहीये शुभ्रा, या सगळ्या गोष्टीनं माझ्यासाठी गौण आहेत. आणि खरं सांगू का, मला माहितीये बाबांचं माझ्यापेक्षा यांच्यावर जास्त प्रेम आहे. त्यांचा लाडका चप्पल चोरीकडनं निघून गेला, मला सोडून गेला, हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल अगं तिथे. आणि बाबांना त्रास झालेला नकोय ग मला. म्हणून आत्तापुरतं मी सोहमचं ऐकते, एवढंच. पैसे नको खर्च करूस तू. आई तुला कळत नाही ग, तुझ्याकडे ना सगळ्या भडक रंगाच्या साड्या आहेत. त्या अभिजित राजेंचा चॉईस एकदम बेकार होता. मी काय म्हणतोय, तुला आता अशाच साड्या नेसायच्या आहेत ना, म्हणून म्हटलं 2-4 साड्या घेऊन येतो ना. म्हणजे कसं रोज तुला एकच साडी नेसायला नको. काय ठीक आहे. मला नाही आवडत हे सगळं. मी असतो ना, मी त्यांना कधीच हो म्हटलं नसतं. तुला ना माणसं हँडल करता येत नाही. काय आता प्रमोशन नाकारलं म्हटल्यावर लगेच त्यांनी अॅनिव्हर्सरीची पार्टी मागितली आणि तू पण हो म्हणून मोकळी झालीस. तेच म्हणते, मला काय येतं काय येत नाही, तुला काय जमतं काय जमत नाही, हे सगळं आपण त्यांच्या समोर नाही बोललो तर बरं होईल. उगाच त्यांच्या समोर वाद उकरून नको काढूया. थोड्या वेळासाठी का होईना, लेट्स प्रिटेंड की आपण एक नॉर्मल आणि हॅपी कपल आहोत. नॉर्मल आणि हॅपी. ओके ठीक आहे, पटकन रेडी हो, नाही तर तुझ्यामुळे उशीर होईल आपल्याला. आणि मग नॉर्मल आणि हॅपी वागायला वेळ नाही मिळणार. तुझ्या साड्यांचे. आई, अरे काकू कशा आहात? बरं आई, आम्ही ना आज आमच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जातोय, त्यामुळे थोडा उशीरच होईल. तुम्ही प्लीज जेवून घ्याल वेळेत.
शुभ्रा, अगं किती छान दिसतेस तू या ड्रेस मध्ये. खरंच नवीन ड्रेस? नाही काकू, ऍक्च्युली जुनाच आहे, फक्त लग्नानंतर पहिल्यांदाच घातलाय. अगं खूप छान दिसतोय तुला. तू असेच कपडे घालत जा. मैत्रीण बाकी एकदम परफेक्ट आहे. अरे घ्या, 100 वर्ष आहे आलेच. अरे हाय सोहम, हाय शुभ्रा. हाय हाय. ए हाय सोहम. झाली वाटतं तुमची आणि सरांची ओळख? हो, आम्हीच आमची ओळख करून दिली. बी कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल. बसा बसा, विश्वास तुमची ऑर्डर घेईलच. प्लीज बसा. येस. शुभ्रा जरा तुम्ही बसा, मी आलेच. हो. घरातल्या सगळ्यांसाठीच. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आसावरीच्या मनशांतीसाठी किंमत फार छोटी आहे शुभ्रा. तुम्हाला जे दिसतंय त्यावर तुम्ही विश्वास ठेवताय सर. मी इतकंच सांगेन की तुम्ही गेल्यामुळे घरात ना एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. आणि बाकी प्रश्न राहिला आईंच्या मनस्थितीचा, तर तुमच्याशिवाय ती काय असणार आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत. तिथे सगळे तुझी वाट बघतायत. बदललाय नाही, बॉयफ्रेंड नवरा झाला की बदलतो ना. अनुभवाचे बोल. हा हो मग काय, मी तर त्याला सांगितलंय सॅटर्डे संडे फक्त माझ्यासाठी. वा तेजस, तू एकदम बायकोच्या मुठ्ठीत आहेस. हा ए, हा काय माझ्या मुठीमध्ये वगैरे नाही. हा अरे शुभ्रा, तुला शपथ सांगतोय मी हिच्या मुठ्ठीत आहे आणि शॉपिंगच्या पिशव्या माझ्या मुठ्ठीत असतात कायम. अच्छा, आता बॅगा मी उचलायच्या का? छे नाही, अजिबात नाही. माझी नाजूक नार, मी आहे ना. वर्षभरापूर्वी आम्ही दोघंही असेच होतो, परफेक्ट कपल. तुझ्या ऍड्रेसने केलाय आणि मी तो निस्तरतोय. तमाशे करू नकोस, लोक बघतायत. लोक बघतायत ना, एक्झॅक्टली मी तेच सांगतोय. तुला याचं भान असायला हवं. का मुद्दामून करतेस का गे मला जेलस करायला? लग्न झालंय आपलं. खरं तर लग्नानंतर ना रोज तू साडीच नेसायला हवीस, पण तरी पण तुला पंजाबी ड्रेस घालायला देतो ना मी. मग हे सगळं करायची काय गरज आहे असले कपडे घालून फिरायची? आणि हे मेकअप लिपस्टिक कशाला हवंय सगळं? कोणाला दाखवायला? सोहम, सोहम, तू जे काय वागलायस ना ते विचार तू कुठून शिकलायस मला कळत नाही, पण आसावरीचे निश्चित हे संस्कार नाहीत एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या विचारांना, या तमाशाला अभिज किचन मध्ये जराही जागा नाही. आणि त्याही आधी शुभ्रा मला माझ्या मुलीसारखी आहे. आज ती लोकांसमोर गप्प बसली असेल, पण तिच्याशी हे असं वागणं मी अजिबात सहन करणार नाही. हा शुभ्रा, टेबल क्लॉथ शालीसारखं घ्यायची फॅशन कधीपासून आली? हा शुभ्रा, आय एम व्हेरी सॉरी यार. मी माझ्यामुळे तो चिडून गेला.
हे नाही प्लीज, तू तू काय सॉरी बोलतोय? चूक सोहमची आहे आणि खरं तर मला जास्त वाईट वाटतंय, खूप गिल्टी वाटतंय. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके शुभ्रा, फोनवर बोल, डोंट वरी. येतो आम्ही. अरे थांबा थांबा, असंच कुठे निघाला? विश्वास, सर. घरी जाऊन जे काय झालं त्याचा अजिबात विचार करू नकोस आणि सोहम तुला जे काय म्हणालाय त्याचा स्वतःवर परिणाम तर त्याहूनही होऊ देऊ नकोस. नाही नाही, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन द डार्क. संकट समयी तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं कॅरेक्टर ठरतं. राईट? येस सर, डोंट वरी. आणि सोहमच्या शब्दाने बिथरून जाणार नाहीये. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ती तुझी प्रॉपर्टी आहे तर तुझी गुलाम आहे? तिला तिची मतं, तिच्या आवडीनिवडी, तिचं स्वातंत्र्य नाही आहे का? शुभ्रा मला माझ्या मुलीसारखी आहे. आज ती लोकांसमोर गप्प बसली असेल पण तिच्याशी हे असं वागणं मी अजिबात सहन करणार नाही. राजे आणि शुभ्रा समजतात काय काय माहिती स्वतःला. राजेंना तर त्यांची जागा दाखवली आहे घरातनं बाहेर काढून, तर शुभ्राला सुद्धा तिची जागा दाखवायला लागेल. अभिजित राजे, तुम्ही परत कधी आलात? काय असं रे, तू बोलली नाहीस. परत यायला मी गेलो होतो कुठे? हं? म्हणजे तुम्ही दिसला नाहीत ना इतके दिवस? तुम्ही आता थोडे दिवस नव्हतात का? प्रज्ञाचं बाकी बारीक लक्ष असणार, कोण घरी आहे कोण नाही आहे, कधी जातं कधी येतं. काय अभिज किचनला जरा काम खूप वाढलं होतं म्हणून काही दिवस तिकडेच जाऊन राहिलो होतो. मी काही काय बोलते शुभ्रा? अगं सुनील इथे आला ना तर मी खूप खुश होईल आणि इतकी नटीन ना की काय सांगू तुला. म्हणून तर मी असावरी त्याला म्हणत होते की इतकी डल साडी नेसू नकोस म्हणून. अरे एक मिनिट, मी आलोच. नवऱ्याने टाकलेल्या बायका अशा साड्या नेसतात वगैरे असं काहीतरी मला ऐकू आलं होतं. हो काही? असावरी तुझ्यासाठी सरप्राईज. काय आहे हे? खुलून दिसतोय बरं रंग. खरंच असा नवरा मिळाला ना भाग्य लागतं. राजे सर, तुमची चॉईस खूप छान आहे. करेक्ट, म्हणून तर मी आसावरीला निवडलं. काही ओकेजन नसताना एवढी भारी साडी तुला नवऱ्याने आणून दिली, तरीही जुनाट साडी नेसायची काय का हौस तुला? लेले काकू, आईंकडे किती साड्या आहेत, त्यांनी कधी आणि कुठे कुठली साडी नेसावी हे जरा त्यांना ठरवू द्या ना. ते कोणी आणि प्रज्ञा, परदेशात काम करणारी माणसं किमान एकदा तरी वर्षातनं भारतात येत असतात. आता आमच्यापैकी कुणी तुला कधी रस्त्यात थांबून विचारलं का की सुनील दादा आजपर्यंत कधीच परत का नाही आले ग? नाही म्हणजे आम्ही नाही विचारलं ना. असं कशाला मग इतरांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं? प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे इश्यूज आहेत. आणि मग जर का आपल्याला कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतील ना तर उगाच त्यांना टोचून बोलून त्यात भर घालू नये. मला सांगू नका, मी विचारणारही नाही. ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे आणि ती द्यायला मी पूर्णपणे तयार आहे. तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आयुष्यभर पुरेल. तुम्ही तुमच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहा. मी आहे तुमच्या सोबत.
निघतो मी. काळजी घ्या स्वतःची. तू सुद्धा. तो अभिजित राजे अभिज किचन मध्ये किती मास दाखवते, पण माझ्या घरात याची हिंमत नाहीये त्याची. असं तुला वाटतंय? ते दोघं तुझी नजर चुकून भेटत नसतील कशावरून? हे बघ सोहम, त्या दोघांना बघून तरी वाटलं की त्या दोघांचं सगळं ठीक चाललंय. भरीसभर म्हणून तुझी बायको आहेच. तिनेच त्या दोघांचं लग्न लावलं, आता तीच त्या दोघांना एकत्रही आणेल. हाय होप्स प्रज्ञा. अभिजित राजे काय, आई काय किंवा शुभ्रा काय, या सोहम कुलकर्णीचा प्लॅन कोणीच नाही बिघडवू शकत. मी आसावरीशी लग्न केलं कारण मला तिच्या आयुष्यात रंग भरायचे होते. जरासा काय बाजूला गेलो तर तिच्या आयुष्यातले रंग पुन्हा हरवले. आईंच्या बबड्याला जोपर्यंत लगाम लागत नाही ना, तोपर्यंत आईंना हे असं सगळं. नाही नाही शुभ्रा, सोहमची मुजोरी यापुढे मी आणखीन चालवून घेणार नाहीये. तुम्हा दोघींना काहीही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे. घराबाहेर राहून का होईना मला ती पार पाडावीच लागेल. माणसाने फसवलं तुला, संसार अर्धवट सोडून पळून गेला आणि वरून तुला साडी देतोय. आणि तू सुद्धा आई साडी घेतलीस ती. तुला काहीच कसं वाटत नाही ग? तू साडी दे, इकडे दे. अरे मी ही साडी नेसणार नाहीये, फक्त माझ्या जवळ ठेवणार आहे. मग कशाला हवी आहे तुला? ती इकडे दे. सोहम, अरे तू तू काय करतोय सोहम? खूप नटायची हाऊस आहे ना तुला? अरे पण तू काय शोधतोयस? ती साडी देतात आणि तू घेते. सोहम, काय हवंय तुला? स्वाभिमान नावाची गोष्ट नाहीये का ग तुला, की त्यांच्या प्रेमात आंधळी झाली आहेस तू? सोहम, सोहम ऐकणार आहे. सोहम, विश्वासानं, प्रेमानं, मायेनं आपण तो गेलेला तडा जो आहे तो भरू. तितकंच ते नातं आणखीन सुंदर होईल, मजबूत होईल आणि त्याचं मोलही नव्याने कळेल. अहो मी तुम्हाला नंतर फोन करते. मला मला काहीतरी आठवलंय. ठीक आहे, काळजी घे. किंग्स टुकी. स्वप्न आता नव्याने बघू लागलो. ही साडी मी आता नेसू शकले नाही म्हणून काय झालं? याच साडीतून आता नात्याची वेळ घट्ट होईल. आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला. मुलीला माझ्यासारख्या मुलासोबत राहायला आवडणार नाही हे माझ्या लक्षात आलंय. म्हणून तुझं सगळं सामान काढून बाहेर टाकलंय. काय माझ्यासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या मुलासोबत राहून तुलाही त्रास होईल आणि माझ्याही डोक्याला ताप होईल. त्यामुळे ना हे कपडे उचल आणि मग हवं तेव्हा हवे ते कपडे घाल आणि हवं तिथे जा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, पण मी प्लीज माझे सगळे कपडे घेऊ का? हा, हे सगळेच कपडे आहेत. अख्खा कपाट रिकामं गेलंय तुझं. नाही रे, थोडे बाकी आहेत.
मी एकदा आत येऊन बघू प्लीज. बघ. हे सगळंच्या सगळं मीच घेतलं होतं, विसरलास का तू? बरोबर, तुझ्या कसं लक्षात असणार ना, घरातल्या कुठल्या गोष्टींकडे तू लक्ष देत आलायस आजपर्यंत. पण सोहम, आपलं लग्न झालंय तेव्हापासून मी बघतेय घरात एकही पैसा दिलेला नाहीयेस ना तू. आणि तुला काय वाटतं रे, या सगळ्या गोष्टी घरात येतात कुठून? नाही. अरे हो, आणि मी इथे राहणार नसेन तर आता मी दिलेल्या गोष्टी तरी इथे कशाला हव्या ना, उगाच तुला केवढा त्रास होईल ना त्यांचा. हा शर्ट पण मीच दिला होता ना रे तुला, तुझं प्रमोशनचं गिफ्ट म्हणून. नकोय तुझं गिफ्ट, जा घेऊन जा सगळं. हा मग तू काढतोयस का मी काढू? हे बघ, माझ्याकडे दुसरी पॅन्ट नाही आता घालायला. अरे बापरे, मग आता काय करायचं? माझ्याकडे इतके सगळे कपडे ठेवायला दुसरं कपाट नाहीये. काढतोयस? अरे बेडशीट. शुभ्रा, हं? काय गो, काय झालं बाळा? तुझं आणि सोहमचं भांडण झालं का? काय ना शुभ्रा, नवरा बायको मध्ये भांडणं होतच असतात, पण त्या भांडणाने तुमच्यामधलं अंतर वाढण्याऐवजी कमी झालं पाहिजे. दोघांच्या आयुष्यात आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी एकच गोष्ट असते, ते म्हणजे प्रेम. उद्या दसरा आहे ना, आता जुनं सगळं विसरून जायचं आणि छान नव्याने सुरुवात करायची. काय गो बाळा, पटतंय का तुला माझं म्हणणं? होय. आपण एकमेकांबरोबर आहोत असावे आणि कायम एकमेकांबरोबरच राहणार आहोत. न ये चांद होगा न तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा. तिथून नाही ना उडी मारली? काय बडबडतोयस तो? अरे हा, एक मिनिट. मी तुला मगाशी म्हणाले की सर कुठेही गेलेले नाहीयेत, ते आईंबरोबरच आहेत, याचा अर्थ तू असा घेतलास? अरे वेड्या, मला म्हणायचं होतं की सर इथेच त्यांच्या मनात आहे. मी यांच्याशी फोनवर बोलत होते. हसायला काय झालंय? मला माहिती आहे ते इथे नाहीयेत. काय हिंमत त्यांची इथे यायची? लहानपणापासून त्याला सर्दी झाली, खोकला झाला, त्याचं डोकं दुखलं, त्याला मी नेहमी हेच लावते. यामुळे तुला लगेच मिळेल सर्दी खोकल्याच्या 6 लक्षणांपासून त्वरित आराम. बघ, आता तुला छान झोप लागेल, एकदम शांत. गुड नाईट. गुड नाईट. डिवोर्स? कोणाचा डिवोर्स? ऑब्विसली आई आणि राजेंचा. वाट बघ, त्यांना बघून डायबिटीस व्हावा ना, एवढं गोड वागतात एकमेकांशी. भरभरून प्रेम वाहत असतं नुसतं. ते उभ्या आयुष्यात एकमेकांना डिवोर्स देणं शक्यच नाही. बघशीलच तू, आता डिवोर्स पेपरवर सही करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही ठेवणार आहे मी त्यांच्या पुढे. आता तो राजे आणि आई कायमचे वेगळे होणार. वा,
काय छान प्रसन्न वाटतंय ना. पण आजोबा नाहीयेत, गावाला आहेत, तर उपभुक वाटतंय. सर आहेत पण इथेच, त्यांना बोलवू शकतो आपण घरी. पण येतील का ग ते? बोलवून तर बघूया आपण. काय गरज आहे? सणाला आपण घरचे आहोत ना, बाहेरच्यांची काही गरज नाही. घरच्यांनाच बोलवतोय आपण, कुठे बाहेरच्यांना बोलवतोय. घ्या आई, बोला. काय झालं? अहो सगळ्या गडबडीत ना मी आपट्याची पानंच आणायला विसरले. तुम्ही येताय तर घेऊन याल का? सॉरी मी आणली असती, पण काय आज दसऱ्याच्या खूप ऑर्डर्स आहेत आणि मला त्या वेळेवर पोचवायला हव्यात, त्यामुळे आज येता येईल असं नाही वाटत. अगं बाई, असं म्हणताय का? मग आता काय करू मी? तू एक काम कर ना, तू सोहमला सांग, तो पटकन बाईकवर आणून देईल. अहो सोहम आत्ताशी उठलाय, त्याचं सगळं अजून आवरायचंय आणि बाबांचे ते फोनच्यावर फोन येत आहेत पूजा झाली का म्हणून. आता आपट्याच्या पानाशिवाय पूजा कशी करायची ना, त्यामुळे. बरोबर, ठीक आहे, मी आणून देतो पानं, पण मी लगेच निघेन, मला काम आहेत खूप. हो पण आता या तर खरं. हा. हे काय आहे ग शुभ्रा? आई, या सगळ्या फ्रेम्स आहेत आणि मी ना आपल्या सगळ्यांचे फोटोज करून आणलेत. आपण ह्या फ्रेम्स मध्ये घालूया आणि माझा विचार आहे या घरच्या एका वॉलवर आपण या सगळ्या फ्रेम्स लावूया. खूप छान दिसेल ग. आपली सगळी फॅमिली एकत्र असते तेव्हा छानच दिसते. काय होय? बबड्या दादा, आम्ही वर्गणी काढतोय, संध्याकाळी रावण जाळायचंय ना. कशाला हवी रे वर्गणी? 5चे 25 गोळा करणार आणि उरलेल्या पैशांची पावभाजी करणार काय? नाही दादा, रावणाचा खर्च 1000 रुपये आणि आम्ही सगळ्यांकडून 100 रुपयेच काढतोय. पण इतकेही पैसे आम्हाला कोणी देत नाही, कारण गेली 4 वर्ष तूच वर्गणीत झोल करत होतास. 76? कशाला बोलतोयस? तर मी काय खोटं बोलतोय का? पैसे तर हा देणार नाही, त्यापेक्षा याचाच फोटो नेऊया रावणा लावायला. माझा फोटो हवाय तुला? हा, चला निघा इकडून. ओ काकू, काय काय फोटो येतो तू तिकडे? एक मिनिट, ही शुभ्रा ना? शुभ्रा, अगं किती गोड फोटो आलाय तुझा, बघा ना. अजूनही 2 पोनी बांधल्यास ना तर अशीच दिसशील. काय सर? थोडा खाली घे ग. करेक्ट, एकदम छान. आता आपण हा फोटो लावूया का सोहमचा इथे वरती? हा थांब, मी बघते. हा फोटो करेक्ट फिट होतोय, पण हा फोटो तिथे कसा गेला? थांबा, मी बघते. थांब, सोसायटीतली मुलं आली आहेत मला भेटायला. तुला का? कारण त्यांना रावण माझ्या हातून जाळायचंय. तुम्ही फोटोज लावा, मी आलोच. बर. हे जॅकेट मी तुला दिलेल्या साडीसारखं दिसतंय ना? हो, योगायोगे. घ्या, घालाल ना? आवडलं ना तुम्हाला? अरे काय विचारणं झालं, मस्तच आहे. आपण एक काम करूया ना, मी हे जॅकेट घालतो, तू मी तुला दिलेली साडी नेस, मस्त मॅचिंग दिसू आपण दोघं. अहो राहू दे ना, मी नंतर नेसेन ना ती साडी. तुम्ही पटकन तयार व्हा बघू. अरे असं कसं? मी तुला दसऱ्यासाठी दिलेली साडी नेसणार नाहीस तू? मला ना इस्त्री करावी लागेल साडीला. पूजा बसायचं ना आपल्याला, इस्त्री करायला वेळ नाही का मी लागणार? पटकन करून देतो ना. राहू. 1 मिनिट थांब. अहो पण ही साडी तर खराब झाली होती.
त्या दिवशी तुझ्या न फुटलेल्या हुंक्याने सांगितलं मला, आत खोलवर जे तुटलंय ते हेच आहे. मग मी काय कमी हट्टी आहे? तुला दिलेल्या साडीमध्ये तुला एकदा तरी बघितल्याशिवाय मी काय असा स्वस्थ बसणार आहे? म्हणून त्यासाठी तशीच दुसरी साडी घेऊन आलात माझ्यासाठी? येस. शुभ्रा, हे आमच्या दोघांकडून छोटस तुझ्यासाठी. आई अहो ह्याची काय गरज आहे? आई म्हटल्यावर हा प्रश्न विचारायचा नसतो. सॉरी. थँक्यू आई. थँक्यू सर. नमस्कार करते. सुखी राहा. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. चला आता पूजा करून घेऊया का? मी सगळी तयारी केली आहे. या सर.